सातारा झेडपीत खाकीच्या धाकात अध्यक्ष उपाध्यक्ष निवडल्यानंतर सभापती निवडीतही वादाचा अध्याय. भाजपची पुन्हा फोडाफोडी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बहिष्कार. पालकमंत्री म्हणाले, आगे आगे देखो होता है क्या. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या राड्यानंतर आज पुन्हा सभापती निवडीवरून जिल्हा परिषदेत वादंग उठले. भाजपाने केलेली फोडाफोडी आणि जिल्हा प्रशासन यांच्या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभापती निवडीवर बहिष्कार टाकला. बहिष्कार घोषणाबाजी थेट आंदोलनामुळे राजकारण तापलेलं असून आता हा संघर्ष उघडपणे तू मी पर्यंत पोहोचला आहे. साताऱ्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना संघर्ष पेटलेला आहे. मात्र या वादानंतर जिल्ह्यातील मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील एका बाजूला तर विरोधात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. भाजपकडून प्रत्येक सभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचं जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घोषित केलं आहे. महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा विराज शिंदे यांची निवड झाली. समाज कल्याण समितीच्या सभापतीपदाची धुरा ऋषिकेश धायगुडे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. विषय समिती सभापती म्हणून लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून सभापती निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. भाजप आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला. काही वेळातच सभागृहातून बाहेर पडून जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. या घटनेनंतर मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली. शंभूराज देसाई यांनी सभापती निवड झाली म्हणजे जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा कालावधी संपला असं होत नाही. कालावधी 5 वर्षांचा आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असं सांगत आगे आगे देखो होता है क्या असा जणू इशारा दिला आहे. बँकेच्या गेटवर जिथं बॅरिगेट लावलेले होते तिथं पोलिसांनी आम्हाला अडवलं. इथं आल्यानंतर झेडपीच्या गेटवर अडवलं. आत सुद्धा आल्यानंतर प्रशासनानं जिथं आत मेटल डिटेक्टर पासून आत जायचं तिथं पोलिसांनी आमचा अर्धा तास वेळ खाल्ला. अक्षरशः आम्हाला वेळेमध्ये आत सुद्धा पोचून दिलं नाही. आणि त्याच्यामुळं आत गेल्यानंतर म्हटलं की तुमचे मोबाईल काढून घ्या. आणि खरं बघितलं तर गेल्या वेळेला सर्व सदस्यांचं मोबाईल आत होतं आणि आज आमचं मोबाईल काढून घेण्यात वेळ घालवला. आणि आम्ही बरोबर 12:05 12:10 दरम्यान आम्ही सभागृहामध्ये पोहोचलो. म्हणजे जाणून बुजून आमची अडवणूक करून त्या ठिकाणी आम्हाला आज सुद्धा सर्व आमची 33 लोकांची मेजॉरिटी होती आणि आम्हाला आज सुद्धा मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे, पोलिसांनी केलेलं आहे. आणि आज आमच्यावर गेल्या 20 तारखेला ज्या पद्धतीनं अमानुषपणे आमच्या दोघांच्यावर अत्याचार करण्यात आला पोलिसांच्या मार्फत, अगदी त्याच पद्धतीनं आज आम्हाला 33 लोकांना मतदानापासून वंचित ठेवून या प्रशासनानं आमची खूप मोठी या लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलेलं आहे. उपाध्यक्षाची जे आपल्या नियुक्त्या झाल्या त्याच्यामध्ये पण सरकारने स्वतः बीजेपी सरकारने आम्हाला डावललं गेलेलं आहे. त्यांच्या गनिमी काव्यानंतर आमचे जे उमेदवार होते, आमचे सदस्याची लीड होती, त्याच्यातून आमचे पहिले 4 उमेदवार त्यांनी फोडले. त्याच्यानंतर तरी सुद्धा आमचा 33चा आकडा पूर्ण ठामपणे सत्तेसाठी आम्ही सक्रिय होतो. त्याच्यातून पण आमचे पहिले दोघांना आरोपी ठरवून त्या दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांना ह्याच्या मतदानाच्या ह्याच्यात वंचित राहण्यासाठी त्यांना अनक्षितपणे उचलून नेऊन त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांना अक्षरशः फरफडत ओढून त्यांना बंदिस्त करून एक दिवसासाठी त्यांना स्थगिती दिली मतदानासाठी. मग हा न्याय कितपत? आज शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा शत्रूला सुद्धा न्याय होता. शत्रूला सुद्धा शिवाजी महाराज आपले पहिले बोलून द्यायचे की तुझा गुन्हा काय आहे. मग ह्या जनतेला, आमच्या सामान्य जनतेला का नाही? हे सरकारनं त्याच्या जाब विचार पाहिजे. आज तुमचं जरी वर सत्तेत सरकार असेल तरी मी त्याच्यावरती काही बोलणार नाही. आमचे जे मोठे नेते आहेत ते सगळं मांडतील, पण तरी सुद्धा आजही तेच केलं. आज प्रत्येकाला आम्हाला सोडायला 20-25 मिनिटं आम्हाला वेळ दिला की तुम्ही मोबाईल सगळं जमा केल्याच्या नंतर, का तर तिकडे प्रोसिजर त्यांच्या चालू होत्या आणि कसा आम्हाला वेळ त्यांचा हे होता येईल या हिशोबाने आम्हाला प्रत्येकाला मोबाईल काढून त्या ह्याच्या खाली आम्हाला वंचित ठेवण्यात आलं. मग हा कितपत योग्य न्याय आम्हाला? आणि हा प्रशासनाला मी आजही सांगते, आज शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अन्याय कोणावरती झाला नव्हता आणि इथून पुढेही झाला नव्हता. पण हा काळिंबा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये, आज सातारा जिल्ह्यामध्ये आज आपल्या नाव पूर्ण जिल्ह्यामध्ये रोशन आहे का की आर्मी आणि मिलिटरी शूरवीरांचा हा आपला जिल्हा आहे. मग हा शूरवीरांच्या जिल्ह्याला हा काळिंबा फासण्याचा शासनानं हा
न्याय आमच्यावरती अन्याय करून शासनाने हे गद्दारी आमच्यावर केलेली आहे. आणि जे गद्दार लोक आहेत आमच्यापासून जे गेलेले आहेत किंवा बाहेर पडलेले आहेत, भले त्यांच्या ह्याच्याने गेले किंवा त्यांनी फोडलेच, मी त्याच्याशी सहमत नाहीये, पण तरी सुद्धा त्यांना आज ह्याच्यामध्ये करून त्यांचा हा विजय झालेला नाहीये आणि जनतेने त्यांना कौल दिलेलाच नाही, हे मी मान्य करते. आणि आमचे जे सदस्य आहेत त्याला कदापि आम्ही हे करणार नाही. जनताही त्यांना आज मान्य करत नाहीये, कारण तो क्षणिक त्यांचा विजय आहे, पण तो क्षणिक नाही. आज आम्ही जरी सत्तेत नसलो पण आमचा विजय आमचा सत्तेमध्ये होता. आजही आम्ही रस्त्याने गेलो ताटमने जातोय, कारण का आमचे साहेब आमच्या बरोबर होते, आम्हाला न्याय साहेबांनी दिला पुरेपूर, आम्ही पण त्यांना न्याय दिला, पण तो हिसकावून आमच्याकडून पाठीत खंजीर खुपसून आमच्याकडून घेतला गेलाय. त्याला हा न्याय जनतेने दिला पाहिजे. पक्ष आम्हाला न्याय देणारच, पण जनतेनं हा न्याय सामान्य लोकांसाठी दिलेला पाहिजे. आणि आम्ही त्याची वाट बघणार आणि 2 महिन्यापर्यंत, पण जोपर्यंत साहेब सांगते तोपर्यंत आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करून आम्हाला न्याय मागणारच. आणि आमचा तो हक्क आहे, तो गव्हर्नमेंटने आम्हाला द्यावा, सरकारने द्यावा. आणि अशा सरकारचा ज्यांनी गद्दारांशी सहमत होऊन गद्दारांशी जी गद्दारी केली त्या सरकारचा मी निषेध करते आणि त्या प्रशासनाचा पण निषेध करते आणि गद्दारांचा निषेध करते. आजही ते इथून पुढे ताटपर्यंत गेले नाही पाहिजे, असं जनतेने पण त्यांना गद्दारीचा शिकंजाच्या डोक्यावरती लावला पाहिजे, माथ्यावर लावला पाहिजे, एवढीच मी सरकारला विनंती करते आणि जनतेला विनंती करते.